कराडमध्ये मुसळधार पावसात NSUI आणि युवक काँग्रेसनं नीट पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन छेडले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी दत्त चौकात घोषणाबाजी केली. काही काळ रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईचा निषेध करत केंद्र सरकारवरही जोरदार टीका करण्यात आली. देशभर चर्चेत असलेल्या नीट पेपर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहर NSUI आणि युवक काँग्रेसच्या वतीनं दत्त चौकात मुसळधार पावसात आंदोलन करण्यात आले. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, मोदी सरकारचा निषेध असो आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान काही काळ रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पवार यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईचा तीव्र निषेध केला. विद्यार्थ्यांना आतंकवादी अशी वागणूक देणं चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय शिक्षण जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांना आणि आमदारांना सातारा जिल्ह्यात तसेच कराडमध्ये फिरू देणार नाही असा इशाराही राहुल पवार यांनी यावेळी दिला. आणि 20व्या दिवशी तिथं आंदोलन घ्यायचं ठरलं होतं. त्याच्या अगोदर सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलल्यानंतर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी आंदोलन घेतलं आणि त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना एवढी अमानुष मारहाण त्या दिल्ली पोलिसांनी केली. अक्षरशः त्या विद्यार्थ्यांच्या हातापायातून रक्त गळत होतं. एवढी मारहाण तिथं मोदी सरकारनं दिल्ली पोलिसांना मध्ये घालून केली आहे. मी एवढं सांगेन की आज सातारा जिल्हा युवक काँग्रेस असेल, सातारा जिल्हा काँग्रेस असेल, NSUI असेल, यांच्या वतीने आज आम्ही जे आंदोलन घेतलंय सरकारला कुठेतरी जाग यावी यासाठी आंदोलन घेतलंय. गेली 19 दिवस सोनम वांगचुक आंदोलनात बसल्यानंतर एकही त्यांचा मंत्री, एकही त्यांचा खासदार त्या उपोषणस्थळी गेला नाही आणि आता सर्वांसर्व करतोय की आम्ही तयार होतो हे आज मिटवायसाठी. अरे तुम्ही कुठे तयार आहे? ज्यावेळेस तुमच्या नडीला आलं त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला आता मिटवायचं आहे. आमची एकच मागणी आहे, नरेंद्र मोदींनी सुद्धा राजीनामा द्यायचा, धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा राजीनामा द्यायचा आणि ज्या गृहमंत्र्यांनी जो आदेश दिला दिल्ली पोलिसांना त्या अमित शहानी सुद्धा राजीनामा द्यायचा. आणि विद्यार्थ्यांना तुम्ही आतंकवादी म्हणता, सदाभाऊ खोत कोंबडी चोर आतंकवादी म्हणतोय, त्यांना सुद्धा आम्ही एक जाहीर आवाहन करतोय. आम्ही फोडणार युवक काँग्रेसच्या वतीनं असं जाहीर निषेध करतोय. आणि इथून पुढे सुद्धा विद्यार्थ्यांच्या जीवाशी जे भाजप सरकार खेळतंय त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना आम्ही या सातारा जिल्ह्यात या काळात कुठेही फिरू देणार नाही असा निषेध करतोय. या आंदोलनात स्थानिक महिलांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांवर कारवाई होणं दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सगळी महिला इथं आमच्या मुलांच्या भविष्यासाठी इथं आलेलो आहोत. तिथं जंतर मंतरवरती कितीतरी मुलं आहेत जे आज मार खाऊन आमच्या मुलांच्या भविष्यासाठी तिथं लढत आहेत. त्यांचे सुद्धा आई वडील आहेत. त्यांना सुद्धा इतकं वाईट वाटत असेल की आपली मुलं हक्कासाठी लढत आहेत तर त्यांच्यावरती इतका घाण पद्धतीने अत्याचार होत आहे. काय गरज आहे का मुलीवरती इतक्या पद्धतीने घाण पद्धतीने अत्याचार करून त्याचे कपडे फाडण्यापर्यंत ही मजल केली. जे पोलीस होते ते रक्षक आहेत का भक्षक आहेत? त्यांना सुद्धा पैसे देऊनच या पदावरती घेतलं असेल म्हणून या मोदी सरकारला ह्या सगळ्या गोष्टी चालत आहेत. आम्हाला ह्या गोष्टी अजिबात पटत नाहीत कारण की आमच्या मुलांचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत. यावेळी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांनीही केंद्र सरकारवर टीका केली. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि विरोधी पक्षांच्या आंदोलनावेळी झालेल्या कथित पोलीस कारवाईचा निषेध करत लोकशाही मूल्यांवर आघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी काँग्रेस आणि NSUI सातत्यानं संघर्ष करत राहतील असे त्यांनी स्पष्ट केले. या विद्यार्थी पेपरफुटीचा नीटच्या पेपरफुटीबाबत सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांना उपोषणस्थळी त्यांना मध्ये दुसरून त्यांना दवाखान्यात दाखल केलं. त्याच्या निषेधार्थ काल राहुल गांधी यांनी आंदोलन केलं, त्यांच्यावरती लाठी हल्ला केला. असा ह्या हुकुमशाहीचं सरकार आहे.
हे सरकार इंग्रजांच्या सरकारपेक्षाही क्रूर सरकार आहे. सदाभाऊ खोत हे आंदोलनाचे नेते आहेत. ते विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणतात. ते आंदोलनातून तयार झालेले आहेत. तर त्यांनी कडकनाथ कोंबडी चोर सदाभाऊ खोतनी असं म्हणणं हे चुकीचं आहे. म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. तसेच या मोदी सरकारनं भारतीय पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही या आंदोलनात मागणी करत आहे. कराडमध्ये मुसळधार पावसात झालेल्या या आंदोलनातून NSUI आणि युवक काँग्रेसनं नीट पेपर घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्यासह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. सकलेन मुलानी कराड नगरी कराड.